काही वर्षांपासून ऊस पाचट जाळू नये तसेच शेतामध्ये ते कसे कुजवता येईल याबद्दल बरीच माहिती शेतकऱ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून दिली जात आहे। असेही काही शेतकरी आहेत जे कित्येक वर्षांपासून ऊसाचे पाचट जाळत नाहीत, परंतु अशा शेतकऱ्यांचे प्रमाण कमी आहे। कृषी विभागाकडून सुद्धा ऊस पाचट जाळू नये किंवा पाचट शेतामध्येच कुजवण्याचे कोणते फायदे आहेत याबाबत माहिती दिली जात आहे। मग मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते आणि हवेचं संतुलन बिघडतं म्हणून शासन याबद्दल जनजागृती करते आहे का? तर असंही नाही। प्रदूषण कमी व्हावे हा हेतू आहेच, पण त्याचबरोबर पाचट शेतामध्ये कुजवल्याचे मातीमध्ये सुद्धा बरेच फायदे आहेत। परंतु तरी देखील शेतकऱ्यांचा पाचट जाळण्याकडे जास्त कल आहे। मी या संबंधी माहिती घेताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की शेतकरी पाचट न जाळता शेतामध्येच कुजवण्यासाठी तयारी दर्शवत आहेत, पण पाचट शेतामध्ये व्यवस्थितपणे कुजले न गेल्यामुळे शेतकऱ्यांसमोर बऱ्याच अडचणी येत आहेत। या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। पण याचबरोबर आजच्या व्हिडिओचा महत्त्वाचा मुद्दा ऊसाचे पाचट ठेवल्याने उंदीर, हुमणी यांचा प्रादुर्भाव वाढतो का या विषयावर सुद्धा चर्चा करणार आहोत। आणि आपण जर ऊस उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी। सुरुवातीला आपण हे जाणून घेऊ की ऊसाचे पाचट जाळण्यामागे शेतकऱ्यांचा नेमका दृष्टिकोन कोणता आहे। ऊसाचे पाचट हे शेतातील कचरा समजले जाते आणि याला नष्ट करण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे पाचट जाळणे होय। परंतु शेतकऱ्यांनी हे समजून घ्यावे की शेतातून निघणारा पालापाचोळा हा कधीच कचरा नसतो। कांद्यासारखी पिके ज्यामध्ये कांदा कापल्यानंतरच्या शिल्लक पाती आपण शेतामध्येच पसरवून कुजवितो ते कधीच जाळत नाही। यामुळे जमिनीचा पोत चांगला होतो। त्याप्रमाणेच ऊसाचे पाचट सुद्धा कचरा नसून त्याला शेतामध्ये कुजवून जमिनीचा पोत सुधारता येतो। त्यानंतर ऊसाचे पाचट ठेवल्यामुळे ऊसामध्ये उंदीर, हुमणी यांचा प्रादुर्भाव वाढतो असा शेतकऱ्यांचा मोठा समज आहे। याबाबत किती तथ्य आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे असं मी म्हणू शकत नाही, कारण ऊसाचे पाचट हे उंदरांसाठी एक सुरक्षित घरटा आहे हे म्हणलं तर ते चुकीचं ठरणार नाही। परंतु पाचट व्यवस्थापन करताना पाचट पूर्णपणे कुजले तर मात्र उंदराचा कोणताही धोका संभवत नाही। तसेच ज्यावेळी आपण पाचट जाळतो त्यावेळी आपल्या ऊसाच्या प्लॉट मधील उंदरे नाहीशी होतात का? तर ते त्यांच्या बिळामध्ये जाऊन लागतात किंवा जाळत असलेल्या क्षेत्रामधील उंदीर पळून जाऊन दुसऱ्या क्षेत्रात जातात आणि त्यामुळे पाचट जाळल्यामुळे उंदीर नाहीसे होत नाहीत। त्यानंतर हुमणी अळीच्या प्रादुर्भावाबाबत चर्चा करण्यासाठी आपणास थोडक्यात हुमणी अळीचा जीवनक्रम समजून घ्यावा लागेल। ज्यावेळी मे महिन्याच्या शेवटी वळवाचा पाऊस पडतो त्यावेळी हुमणीचे किडे कडुलिंब, बाभोळ, बोर या झाडांवर सायंकाळच्या वेळेला येतात। त्यावेळी त्यांचे मिलन होऊन ते किडे जमिनीत 10 ते 15 सेंटीमीटर खोलीवर अंडी घालतात आणि काही दिवसांनी त्यापासून अळी जन्म घेते। शेतकऱ्यांच्या अनुभवातून मला असे समजले की पाचट कुजवलेल्या क्षेत्रामध्ये जमीन पाचट जाळलेल्या जमिनीपेक्षा भुसभुशीत असल्या कारणाने किड्यांना अंडी घालणे सोयीचे होते। त्यामुळे सहसा पाचट ठेवलेल्या क्षेत्रामध्ये पाचट जाळलेल्या क्षेत्रापेक्षा हुमणीचा धोका जास्त संभवतो। परंतु या कालावधीत आपण प्रकाश सापळ्यांच्या आधारे हुमणी किड्यांचे योग्य वेळेस नियंत्रण केले तर पुढील अळी अवस्था आपण वेळीच टाळू शकतो। प्रकाश सापळा म्हणजे काय? तर कडुलिंब, बाभूळ या झाडांखाली सायंकाळच्या वेळेला 3 बाय 2 फूट आकाराचा खड्डा करायचा, त्यावर पिवळ्या रंगाचा प्लास्टिक कागद झाकून त्यात पाणी ओतायचं। आपल्याकडे उपलब्ध असल्यास पाण्यात एखादे कीटकनाशक, रॉकेल किंवा डिझेल ओतावे आणि त्यावर पिवळ्या रंगाचा बल्ब लावायचा। हे हुमणीचे किडे पिवळ्या रंगाकडे आकर्षित होतात आणि त्या पाण्यामध्ये पडून मरतात। या दोन्ही गोष्टीवरून आपण काय सार घ्यायचा? तर पाचट ठेवल्यामुळे उंदरांचा प्रादुर्भाव वाढत नाही, तर पाचट योग्यपणे कुजले न गेल्यामुळे उंदरांचा धोका वाढतो। तसेच पाचट ठेवायचे तर आहेच, पण त्याबरोबरच हुमणीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी वेळीच उपाययोजना केली पाहिजे। यानंतर पाचट कुट्टी करण्यासाठी शेतकऱ्यांपाशी यंत्रसामुग्री उपलब्ध नसते किंवा पाचट कुट्टी करणे शेतकऱ्यांना खर्चिक वाटते, म्हणून सुद्धा बरेच शेतकरी पाचट जाळत आहेत। त्याचबरोबर पाचट जाळल्यामुळे शेतात मेहनत करणं सोयीचं होतं असंही शेतकऱ्यांना वाटत आहे। त्याचबरोबर काही शेतकऱ्यांमध्ये असा सुद्धा गैरसमज आहे की पाचट जाळल्यामुळे शेत भाजलं जातं आणि ते भाजलेलं शेत चांगलं असतं। हा तर सर्वात मोठा गैरसमज आहे,
कारण ज्यावेळी शेत भाजलं जातं त्यावेळी जमिनीतील सेंद्रिय कर्ब, अन्नद्रव्ये नष्ट होतात. त्याचबरोबर उपयुक्त जीवाणू, मित्र कीटक हे सुद्धा मरतात. तसेच संशोधनानुसार पाचट जाळल्याने खोडवा ऊसाची उगवण क्षमता सुद्धा 68% कमी होते. पाचट जाळू नये यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती चालू आहे. परंतु एवढा अट्टहास कशासाठी आहे? पाचट शेतात कुजवल्यामुळे नेमका कोणता फायदा होतो किंवा पाचट का जाळू नये या विषयावर आपण चर्चा करूया. 1 हेक्टर क्षेत्रामधून जवळपास 8 ते 12 टन एवढे पाचट निघते. यापासून अंदाजे 5 ते 6 टन एवढं सेंद्रिय खत मिळतं. आणि जर पाचट जाळलं तर अवघी 500 किलोग्राम राख मिळते. 5 ते 6 टन सेंद्रिय खत कुठं आणि 500 किलोग्राम राख कुठं? म्हणजे ज्याप्रमाणे फुकटामध्ये मिळणाऱ्या ऑक्सिजनची किंमत आपणास कळत नाही, त्याप्रमाणेच फुकटात मिळणाऱ्या सेंद्रिय खताची तर किंमत काय करणार आहे? पाचट जाळल्यानंतर तयार होणारी राख मातीमध्ये जाऊन मातीची सच्छिद्रता कमी होते. त्यामुळे मातीत श्वासोच्छवास थांबतो आणि सूक्ष्म जीवांची संख्या सुद्धा कमी होते. सर्वात मुख्य म्हणजे पाचट जाळल्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होते आणि पर्यायाने जमिनीची उत्पादकता कमी होत आहे. खतांची कार्यक्षमता कमी होत आहे. म्हणजेच टाकलेली खते पिकांना लागू होत नाहीत. सद्यस्थितीला आपल्या भारतीय मातीत सर्वसाधारण सेंद्रिय कर्बाचे प्रमाण 0.2 ते 0.3% एवढे आहे. ते किमान 1% असणे गरजेचे असते. आणि आपण जर अशा पद्धतीनेच पाचट जाळून जर सेंद्रिय कर्ब कमी करणार असलो तर मग आपण येत्या पिढीला पिकण्यायोग्य माती देणार आहोत का, हा विचार आपण करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पाचट जाळल्यामुळे उपयुक्त बुरशी, मित्र कीटक, गांडूळ यांचे मातीतील प्रमाण कमी होत आहे. असे भरपूर तोटे पाचट जाळल्यामुळे होत आहेत. या अगोदर व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. शेतकरी पाचट न जाळता शेतामध्येच कुजवण्यासाठी तयारी दर्शवत आहेत. पण केवळ पाचट शेतामध्ये व्यवस्थितपणे कुजले न गेल्यामुळे शेतकऱ्यांसमोर उंदरांचे, मेहनत करताना येणाऱ्या अडचणींचे असे बरेच प्रश्न समोर येत आहेत. त्यासाठी मी या व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की शेतकऱ्यांनी पाचट कुजवण्यासाठी प्रयत्न करावे. म्हणजे शेतकऱ्यांनी फक्त पाचट कुटी केली म्हणजे त्यांचं काम झालं का, तर असं नाही. यासाठी पाचट कुजवणे गरजेचे आहे. मग पाचट कुजवण्यासाठी शेतकऱ्यांनी काय काम करावं लागणार आहे हे आपण आता जाणून घेऊया. प्रथमतः ऊसाचे पीक तुटून गेल्यानंतर ऊसांच्या बुडक्यांवरील पसरलेले पाचट बाजूला सारून घ्यावे. नंतर पाचट कुटीच्या यंत्राच्या सहाय्याने कुट्टी करून घ्यावी, जेणेकरून पूर्ण पाचटाऐवजी पाचटाचे लहान लहान तुकडे कुजणे सोपे होईल. त्यानंतर एकरी 1 बॅग युरिया, 1 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट त्यावर पसरून घ्यावं. त्याचबरोबर या पाचटावर वेस्ट डिकम्पोजरची फवारणी करून घ्यावी आणि हे उपलब्ध नसल्यास ट्रायकोडर्मा जीवाणूची फवारणी आपण यावर घेऊ शकता. हे झाल्यानंतर खोडवा पिकाच्या बगला फोडून घ्याव्या आणि जास्तीत जास्त माती या पाचटावर पडली पाहिजे. पाचट जेवढे मातीच्या संपर्कात राहील तेवढा कुजण्याचा वेग वाढेल. त्यामुळे अंदाजे 90 ते 100 दिवसात बऱ्यापैकी पाचट कुजलेले दिसून येईल. यानंतर आपण पॉवर टिलरच्या सहाय्याने पुढील पिकास माती लावू शकता. अशी आपण पूर्ण पाचट व्यवस्थापनाविषयीची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे. या व्हिडिओमधील माहिती आपणास कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुर्तास आपण थांबूयात. धन्यवाद.